आकाश चव्हाण याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय आई बारुंडा 11 कडून. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्तुते. गणराला वंदन. आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक. महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आलेले आमचे सर्व मान्यवर कीर्तिकुमार चोरगे साहेब यांच्या माध्यमातून या मैदानाची उपलब्धता करून देण्यात आली. त्यांचं या ठिकाणी आगमन मगाशी आपण पाहिलं. त्याचबरोबरीनं मनीष राऊत साहेब, धवलदादा चोरगे, नेहमीच फुलपाड्यातील सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभं असणारं एक व्यक्तिमत्व, त्यांचंसुद्धा आपण आगमन या ठिकाणी आपण पाहिलं. त्यानंतर दिलदार व्यक्तिमत्व वत्सविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार रणजितदादा पाटील यांना आपण येताना पाहिलं. महेशजी पाटील त्यांच्या सोबतीनं होते. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला अडवलंय. कोणती धाव येताना दिसत नाहीये. चांगली सुरुवात आई बारुंडा 11 या संघासाठी. आज ही स्पर्धा सूर्योदय चषक DBN द्वारे संपूर्ण जगभरामध्ये प्रसारित केलं जाते आपल्या यूट्यूब वाहिनीद्वारे. आणि यावेळेचा काय पहिला इतका चांगला चेंडू खेळत असताना त्याच्यावरती धाव नाही मिळाली, परंतु दुसऱ्या चेंडूवरती फक्त सन्मान देत असताना मिळालाय चौकार. आले 4 धावा. DBNच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. त्याचबरोबरीनं समालोचन कक्षामध्ये आमच्या साथीनं नवापूरचा एक गोड आणि मधुर आवाज मेलोडी व्हॉइस ऑफ नवापूर मृदुल मेहर यांना आपण ऐकणार आहात. आमच्या सोबतीनं साथीनं भौमिक आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत आणि डिजिटल स्कोरर म्हणून DBN कडून अर्पित यांना आपण पाहतोय. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. जयेश आणि कार्तिक आमचे कॅमेरामॅन आहेत आणि सुप्रसिद्ध ऑपरेटर नयन तांडेल यांना सुद्धा आपण बघताय. चौकार अजून एक आलाय. आमचे 2 ऑफिशियल अंपायर गंभीर पाटील, विवेक पाटील, आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. हा संपूर्ण संच आहे. आता 2 दिवसा अगोदर जर तुम्ही ऐकला एक पॉडकास्ट होती आणि त्या पॉडकास्टमध्ये हरीश पांड्या सरांनी सांगितलं होतं की एखादी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी काय करणं गरजेचं असतं. तर प्रत्येकाचं योगदान, मग त्यामध्ये डीजेवाले, मंडप डेकोरेटर्स, यूट्यूब कॉमेंटेटर्स, अंपायर्स, व्हॉलेंटियर्स, आयोजन कमिटीतील मेंबर्स, संघ, खेळाडू, मान्यवर, पाहुणे या सगळ्यांचा एक मिलाप, त्यांचं एकत्रित येऊन मोठं केलेलं कार्य म्हणजेच एक यशस्वी आयोजन. आणि ते यशस्वी आयोजन तेव्हाच होतं आणि त्यासाठी संपूर्ण टीम जी आहे ती तयार आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न प्रणयने केलाय. येस, कशासाठी बॉल टाकून पुढे गेला का बघितलं जाणार आहे. गंभीरांनी सांगितलं की तिसऱ्या पंचांनी चेक करावं. लेट्स सी. पहिलं षटक आहे आकाशचं. क्रिकेट चषक जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघ. थँक्यू डीजे. काही सन्मान आहेत ते आपण घेणार आहोत. मी प्रशांत यांना विनंती करेल की आपण उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या षटकाच्या ब्रेकमध्ये. पहिलं षटक मला वाटतं संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत 15 बिनबाद JKCC अर्नाळा. आदरणीय धवलदादा चोरगे यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपला यथोचित सन्मान या सूर्योदय चषकाच्या वतीनं केला जाणार आहे. या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती या. प्लेबॉयज ग्रुपचे आदरणीय प्रशांतजी घाडीगावकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल. मी धवलदादांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. नगरसेविका प्रतिभाताई पाटील मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम मॅडम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या सूर्योदय चषकाच्या वतीनं. जयेश
तर सन्मान केला जातोय आदरणीय धवलदादा चोरगे यांचा. नगरसेविका प्रतिभाताई पाटील मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. कीर्तिकुमार चोरगे साहेब या ठिकाणी आहेत. मनीषजी राऊत साहेब आहेत, ते सुद्धा व्यासपीठावरती आलेले आहेत. आणि रंजनदादा पाटील यांना विनंती करेल आपण सुद्धा व्यासपीठावरती या. प्रशांतजी खाडीगावकर यांना विनंती करेल आपण मंचावरील उपस्थित मान्यवरांना सन्मानित करायचंय. सर्वप्रथम सन्मान केला जातोय आदरणीय धवलदादा चोरगे यांचा. या स्पर्धेच्या शुभारंभी ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, आदरणीय धवलदादांचा सन्मान होत असताना प्रशांत घाडीगावकर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद धवलदादा, आपला मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल. त्यानंतर नगरसेविका प्रतिभाताई पाटील मॅडम यांचा सुद्धा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद मॅडम, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या सूर्योदय चषकामध्ये आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल. त्यानंतर जागा मालक आदरणीय कीर्तिकुमार चोरगे साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी कीर्तिकुमार चोरगे साहेबांना विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे आणि आपला मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेसाठी हे मैदान उपलब्ध करून दिले त्याबद्दल. त्यानंतर मनीषजी राऊत यांना विनंती करेल आपण सुद्धा समोर यायचं, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. प्रशांतजी गाडीगावकर या प्ले बॉयज ग्रुपचे सर्व आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यानंतर रंजनदादा पाटील वसई विराट वाकसंडाराम क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आणि नेहमीच क्रिकेटला बढावा देण्यासाठी पुढे येणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद रंजनदादा, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर महेशजी पाटील डोंगरपाड्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद महेशजी, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा प्ले बॉयज ग्रुप आणि सूर्योदय चषक यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. आपल्याला विनंती आहे आपण स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. घेऊन जातोय सर्व मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. बॉलिंग मार्कवरती रत्नेश मौर्या बॉलिंग मार्कवरती येतोय. रत्नेश मौर्याच्या हातामध्ये चेंडू आला आणि अशा वेळेला पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन सौरभने स्ट्राईक रोटेट केली. प्रणय म्हात्रेला स्ट्राईक एंडवरती आणलं. आशुतोष डोंगरे यष्टांच्या मागून सूत्र हलवतात. ग्राउंड समोर बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज प्रणय म्हात्रे बाद. अरे प्ले बॉयज फुलपाडा संघाचा भावा करायचं नाही नाद. रण मैदानी साऱ्यांना नडतोया, बिंदास साऱ्यांना भिडतोया. रण मैदानी साऱ्यांना नडतोया, बिंदास साऱ्यांना भिडतोया. लागू दे ना कुणाची दाद, लागू दे ना कुणाची दाद. प्ले बॉयज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद. प्ले बॉयज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद, करायचा नाही नाद, दादा करायचा नाही नाद. चल पाहुण्यांचं यानंतर होणारा सामना त्याचा टॉस आपण लगेच घेणार आहोत कारण पाहुण्यांना जायचंय. त्यामुळे दोन्ही कर्णधार गुरुदत्त मनवेलपाडा विपक्ष हितांश क्रियांश विलबन या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस का बॉक्स मध्ये या. टॉस केला जाणार आहे आणि हा टॉस करण्यासाठी नगरसेविका प्रतिभाताई पाटील मॅडम यांना विनंती करेल आपण यायचं आहे. आणि ज्यावेळेला हा टॉस कंडक्ट केला जाईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल मृदुल मेहर यांचा.
अरे प्रशांत दादा घाडीगावकर संगे राजदादा मोरे सपोर्टर, राजदादा मोरे सपोर्टर संगे राजदादा मोरे सपोर्टर. धन्यवाद, थँक्यू. मी विनंती करतोय नगरसेविका प्रतिभाताई पाटील मॅडम, आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एकीकडे हितांश क्रियांश 11 नवापूर विपक्ष गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा ग्रुप ए मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतो आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. प्रतिभाताई पाटील मॅडम यांना मी विनंती करतोय. एकदा उडून बघा असं. अरे प्रशांत दादा घाडीगावकर संगे राजदादा मोरे सपोर्टर. सूर्योदय असा आवाज आणि प्ले बॉईज येतोय. अर्थातच गुरुदत्त मनवेलपाडा नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. डिसिजन विचारेल राहुल. आम्ही गोलंदाजी घेऊ. आज पहिलं वर्ष आहे प्ले बॉईज ग्रुप आयोजित सूर्योदय चषक. कशा प्रकारे उल्लेख कराल ह्या स्पर्धेचा आणि काय म्हणाले ते कशा प्रकारे फील करतोय? फील तर खूप चांगलं येतं आहे, कारण म्हणजे गॅप जास्त आहेत आणि स्कोअर जास्त होतो आहे, त्यामुळे खेळायला खूप मजा येईल. आणि सूर्योदय चषकचा उल्लेख करेन तर जयेशचं मी पहिला आभार मानेन आणि हार्दिक कौतुक करेन, कारण त्याने पूर्ण म्हणजे पुढाकार घेतला आहे आणि ही टुर्नामेंट चांगल्या प्रकारे आयोजित केली आहे, त्यामुळे त्याचं खरंच हार्दिक अभिनंदन. या अगोदर 2 स्पर्धा झाल्या. खऱ्या अर्थानं यंदाच्या वर्षामध्ये एक चांगल्या लहरामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लबचा संघ या अगोदर मॅडीदादा चषक आणि त्या ठिकाणं फायनलमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये आले होते. ह्यावेळेला कशा प्रकारची रणनीती असेल? रणनीती म्हटलं तर नेहमी 100% का 200% द्यायचंच आहे, कारण कोणतीही टीम लहान नाही आणि कोणती टीम मोठी नाही. यास खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. अभि, तुझ्या दिशेने येतोय. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची. या अगोदरमध्ये फायनलमध्ये भिडले होते एकमेकांच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा गुरुदत्त येते. यावेळेला पहिल्या राऊंडमध्ये एकमेकांच्या विरोध आहेत. कशा प्रकारची रणनीती आणि ह्या आयोजनाबद्दल कशा प्रकारे उल्लेख कराल? आयोजन तर खूपच छान आहे आणि फायनल झाली होती, त्यामध्ये थोडे आम्ही कमी पडले होते, पण ती थोडीशी कमी आज भरून काढायची आहे. आयोजन खूप चांगलं आणि आउटफील्ड तर खूप छान केले आहे आणि खूप मेहनत घेतलेली दिसते पोरांनी. आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉसमधून अहवाल असा येतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेलं पाहायला मिळतं. समोरच्या संघाला आव्हानित केलं आता फलंदाजीसाठी. पहिल्या इनिंगमध्ये एक भलमोठं लक्ष JKCC अरणाला संघानं समोर ठेवलं. ऐकूया पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं आणि त्यानंतर द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सरांच्या दिशेनं आपण वळतोय. बॉईज संघाचे शिलेदार ओनर आहेत दमदार. संगे फुलपाडा ग्रुप यंगस्टार, स्टार कास्ट सारी सुपरस्टार. आदरणीय सन्माननीय हितेश पाटील साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं प्ले बॉईज ग्रुप आयोजित सूर्योदय चषक आपल्या देखील सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर. चला, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणि पहिलाच बॉल नो.
नो बॉलची सांगता झाली आहे आणि नो बॉल +1. रोहितने मला वाटतं एकदा धावून कंप्लीट केली आहे, त्यामुळे या 2 धावा धापलकर ॲड होताना दिसतील. किती धावांचं लक्ष, किती धावांचा पाठलाग करायचा आहे? 34. पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये 34 धावांचा पाठलाग. बघूयात कशा पद्धतीनं केला जातो. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला एका धावेसाठी थोडक्यात विदभर अंतर आणि चेंडू 1 बाउन्स बाहेर निघून गेला. यस गंभीर. बघा नो नंतर फ्री हिट नसणार आहे आणि यासाठी सर्व संघाने तयार राहायचे. प्रत्येक स्पर्धेनुसार नियम बदलतात आणि त्या बदलत्या नियमांना तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे. तुमच्यापर्यंत साऱ्या इन्स्ट्रक्शन पोचवल्या जातात. त्यापैकी ही एक आहे की नो बॉलला फ्री हिट नसणार आहे, नो बॉल नंतर. ओके, सो पहिली ओव्हर, पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये सौरभ रेड्डीचं हे षटक 5 धावा धापलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला आणि याबाजूचा चेंडू बाहेर निघत असताना येतोय वाईट. अतिरिक्त स्वरूपाची धाव धापलकामध्ये ॲड होताना दिसेल. बघा, एखाद्या खेळाला गतिमान करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे याचा जर का जवळून विचार केला तर असलेल्या नियमावलीमध्ये बदल, कंडिशन्समध्ये बदल. येस, पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानात. सौरभ रेड्डीचा पुढील चेंडू अर्जुनसाठी. अर्जुनला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला पण परेशच्या जवळून चेंडू एका धावेसाठी गेला. सिंगल धाव येताना दिसते. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं स्वर्गीय जयेश घरत यांची आठवण ची सर्व स्पर्धांमध्ये आपण सर्वांनाच होत असताना दिसते. या फॉर्मॅटमधील एक बादशाह खेळाडू म्हणून त्याची ख्याती आणि खूप मोठं देणं या टेनिस क्रिकेटला त्याचं होतं. मग ते खेळामधून असो किंवा आपल्या स्वभावाने त्याने आपली सोडलेली एक वेगळी छाप. यस, पहिलं षटक. लास्ट बॉल बाकी आहे, 7 रन झालेत. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. रोहित मोरे स्ट्राईक एंडवरती आहे. रोहितने प्रभावित केलं तर ज्यावेळेला फुलपाडा प्रीमियर लीग झाली होती, PPL मध्ये रोहितचा खेळ हा प्रभावित करणारा राहिला होता आणि तोच रोहित आता स्ट्राईक एंडवरती होता. सिंगल धाव आली, पहिलं षटक संपलं. 8 धावा बिनबाद. आई बारुंडा 11. आदरणीय हितेश जगन्नाथ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती, आपण मंचावरती या. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. कॅमेरामॅन जयेश. हितेश जगन्नाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मी साहेबांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आयोजन कमिटीतील मेंबर्स त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती होईल. आदरणीय हितेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती होतोय. आदरणीय प्रशांतजी गाडीगावकर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती नोंदवली त्याबद्दल थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी 9 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मुन्नाच्या हातामध्ये चेंडू. जेकेसीसाठी गेले अनेक वर्ष मुन्नाने ॲज अ बॉलर म्हणून प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. जास्त बदल केलेले नाही आहेत. जसं वर्षागणिक संघ बदलत असतो त्याप्रकारे जुना कोळीवाड्यामध्ये तितके मोठे बदल नाहीत. एखादा किंवा 2 असे बदल आणि त्यानंतर तसाच संघ तुम्हाला दरवर्षी बघायला मिळतो. आणि ही विरारकरांची खासियत राहिली आहे. वसई विरारमध्ये ज्यावेळेला वसई विरार बॉक्सरनाराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संघ खेळतात, 2-3 संघामध्ये फेरबदल बघायला मिळतात. उर्वरित संघ नॉमिनल चेंजेसने खेळताना दिसतात. दुसरं षटक, त्याच्यामध्ये 11 धावा, 2 चेंडूच अजूनही खेळणे शिल्लक. 34चा पाठलाग आहे. चौकार गरजेचे आहेत. केव्हा कधी कसे येणार याची सर्वांना आतुरता आहे. स्क्वॅकट काढण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला एका धावेसाठी. सिंगल येते. पहिल्या इनिंगमध्ये काय बघायला मिळालं? आउटफील्ड फास्ट आहे. खेळपट्टीमध्ये चेंडूला उसळी घेताना आपण बघितलंय आणि त्यामुळे बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅप केलंय चेंडूला. रनआउटची संधी, परंतु खूप वेळ वाट पाहिली सौरभने आणि त्यामुळे
बी युअर ओन लाईट, ॲपल लाईट यांच्या माध्यमातून मोमेंटो स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. हे आमचे मोमेंटो पार्टनर आहेत या स्पर्धेसाठी सूर्योदय चषकाचे. बी युअर ओन लाईट, ॲपल लाईट. प्रणय म्हात्रे बॉलिंग मार्कवरती तयार. पहिला चेंडू दिशा देत असताना स्क्वेअरात विकेट पाठवण्याचा प्रयत्न, फेकी झाली वेगानं, एकच धाव. एखाद्या वेळेला जर का अशा प्रकारचा चौकार आला ओव्हरथ्रूच्या रूपाने तर या मॅचला वेगळा टर्न मिळू शकतो, वेगळं वळण मिळू शकतं. पण तिसऱ्या षटकामध्ये सद्यस्थिती जर बघाल तर 14वरती धावफलक आहे. पहिल्या चेंडूचा खेळ झाला, अजून 20 धावांची गरज आहे. अर्जुनने त्याचा हाकार दाखवलेला नाही आणि याच्याच वेळेला ऑन साईडला बॅकफुट तिथे जाऊन ऑन ड्राईव्हचा फटका खेळण्याच्या नादामध्ये अर्जुन यादव बाद. जेकेसीसी क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. 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 थँक्यू टू से मयूरने खूप चांगली आठवण करून दिली. JKCC अर्नाळ्याचा संघ आहे एक नंबर. त्याचं कारण आहे, प्रत्येकजण आता तेच सांगणार की आमचा संघ एक नंबर. आणि एक नंबर का, त्याचं कारण या संघाने काही स्पर्धांमध्ये एक नंबर मिळवला आहे, चॅम्पियन झालेले आहेत. ज्यांनी ज्यांनी एक नंबर पटकावला आहे ते म्हणणार आमचा संघ एक नंबर आहे. मागील हप्त्यामध्ये गुरुदत्तने मॅडीची स्पर्धा जिंकली, तिथेच वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली. ओ यावेळेला गॅपमधून रोहित मोरेच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार, 4 धावा. बॉईज संघाचे शिलेदार, ओनर आहेत दमदार. संघ फुलपाडा ग्रुप यंगस्टार, स्टार कास्ट सारी सुपरस्टार. ती खाली ती साऱ्यांना साद, ती खाली ती साऱ्यांना साद. आता प्ले बॉयचं सॉन्ग आपण ऐकलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ओ यावेळेला काय, गंभीरने सांगितलं कुछ नाही, सिंगल आहे, फक्त एकच आहे, सिंगल रन मिळते. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी 20वरती 1, अजूनही 14 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये मजा येणार आहे. राहुल चव्हाणला आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती. वन्स अपॉन अ टाईम राहुल म्हणजेच हा क्रिस गेल म्हटला जायचा. ज्यावेळेला टॅपचे चौकार असायचे, त्याच्या वेगवान गोलंदाजीने त्याने अनेक मैदानावरती आपली वेगळी छाप सोडलेली होती. ते टपलीवाले फटके आणि मैदानामध्ये असलेली त्याची ती आक्रमक खेळी, त्यासाठी राहुल जाणला जायचा. आज राहुलला आई बारुंडा 11 या संघामध्ये आपण बघतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा आहेत. अजूनही येणारे 6 चेंडू शिल्लक, 6 मध्ये 14 धाव्याची गरज आहे. या ऐकूयात तोपर्यंत डीजे साहिलला. देऊल सजलाई गो, आई तुझा देऊल सजलाई गो. गरबा रंगलाई गो, गाडी गरबा रंगलाई गो. नवरात्रीचा सण येऊ आलाय गो, नवरात्रीचा सण येऊ आलाय गो. देऊल सजलाई. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू आतून बाहेर निघत असताना चेतन कदम आपला पहिल्या चेंडूवरती दम दाखवत असताना निर्धाव चेंडू आलाय. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला निर्धाव नंतर सरळ समालोचन कक्ष गाठलाय चेंडूनं. फलंदाज बाद, 4 मध्ये 14ची गरज. आई माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी केलंबा 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 माऊली. थँक्यू. हेच गाणं आमच्या मनीषने होळीमध्ये गायलं होतं. मनीष घरात ज्यावेळेला गात होते त्यावेळेला हेच गाणं अलकेश पाटील यांच्या सोबतीनं त्याने मनलपाडा गावामध्ये सुपर हिट केलं होतं. ओ यावेळेला काय, आदर्श मिश्रा षटकार मारलाय. फलंदाज बाद, अजून एका विकेटचं बदल गॉन. आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वा. ऑन हॅट्रिक, आणि ऑन हॅट्रिक असताना यावेळेचा चेंडू इट्स अ वाईड. येस, काय घेतलं, वाईडला प्लस गेलाय, नाही झालं ना, फक्त वाईड आहे.
राहुल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला अडवलंय अमोल वांगडने, खूप चांगल्या रीतीने फिल्डिंग केली, उडती धाव नाही आली. आता मात्र या मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. ओ यावेळेला समोर अप ड्राईव्ह येतोय चौकार, 4 धाबा. थँक्यू. चला यापुढील 2 संघ तयार राहा. गुरुदत्त मनवेलपाडा विपक्ष हितांश क्रियांश 11. बघा जणू काही या 2 संघांना म्हणजेच माहीत होतं की हे 2 संघ मागील स्पर्धेमध्ये फायनलमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे लगेच दुसऱ्या स्पर्धेला तुमची पहिली मॅच, दुसरी मॅच आणि त्या मॅचमध्ये तुम्हाला एकमेकांसमोर खेळायचं आहे. त्यामुळे जोपर्यंत ती जीत म्हणजे जो विजय मिळाला होता तो जोपर्यंत सुकत नाही, त्याचा आनंद जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत लगेच त्यांच्यासमोर खेळायचं आहे, किंवा ती हार विसरत नाही तोपर्यंत लगेच तुम्हाला ती जखम ओली असताना खेळायचं आहे. म्हटल्यानंतर हे बॅटल चांगले रंगेल. मॅच समरी बघा. प्रणय